महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना गर्व से कहो हम गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला आणि उभ्या देशातला हिंदू जागृत केला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि आज दक्षिण मुंबईमध्ये झावबा मंदिराचे, राम मंदिराच्या समोरच रामरक्षा म्हणतोय आम्ही। आता रामरक्षा हे स्तोत्र बाजूला ठेवलं तर राम आणि रक्षा असा शब्द घ्यावा लागेल, रामाची रक्षा करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, आदरणीय उद्धवजींनी अयोध्येच्या मंदिरासंदर्भात आपल्याला कल्पना असेल की स्वतः उद्धवजी, सुदैवानं मी 3 वेळा त्यांच्या सोबत होतो, मुख्यमंत्री होण्यापूर्वी सुद्धा ते अयोध्येला गेले होते आणि सर्वात पहिलं योगदान शिवसेनेनं केलं। त्याहीपेक्षा जेव्हा हे आंदोलन पेटलं होतं तेव्हा आठवतं का, ढाचा पडल्याबरोबर हे सगळे कोमळवाले कुठे होते, शेपूट घालून बिळात बसले होते। तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांना सांगितलं गेलं, सुंदरलाल भंडारी नावाचे त्यांचे नेते म्हणाले हे काम आम्ही नाही केलं, हे काम शिवसैनिकांनी केलंय। तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले हे जर काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला गर्व आहे, असं म्हणणारे आमचे शिवसेना प्रमुख। हे पळपुटे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवतायत, फार मोठं भाषण करणार नाही, एवढंच सांगतो, ही छोटी गोष्ट समजू नका। एक श्रद्धा आहे, परम श्रद्धा आहे, आम्ही प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम समजतो, त्यांचं मंदिर व्हावं ही देशातील लोकांची इच्छा, हिंदूंची इच्छा होती, जमत नव्हतं, आवाज शिवसेना प्रमुखांनी दिला बरं, आणि मग मंदिर तरीही होत नव्हतं। निर्लेकर साहेब तुम्हाला आठवत असेल, आदरणीय उद्धवजी सभा घेत होते आणि त्यात एक वाक्य महत्वाचं होतं, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे, तारीख सांगत नव्हते बरं का। आणि मग त्याच्यानंतर आम्ही युतीत असून सुद्धा तेव्हाही मग प्रभू रामचंद्राबद्दल बोलत होतो, तुम्ही नव्हता बोलत। मी एक फक्त आठवण सांगतो, 1987 साली गर्व से कहो हिंदू ही घोषणा दिल्यानंतर आपण रमेश प्रभू विले पार्ल्यातली पोटनिवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत बीजेपी आपल्या विरोधात उभी राहिली होती, हिंदुत्वाच्या विरोधात, हे लक्षात ठेवा पहिलं तर। त्यामुळे कोणी असतील ना घराघरात ऐकणारे जय श्रीराम, त्या श्रीरामाचा अपमान तुम्ही रोज करता। प्रभू रामचंद्र कधी निर्मोही राजा, निर्मोही राजपुत्र, तुम्ही खर तर प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना प्रभू रामचंद्र हे त्यागी, भारतीय जनता पार्टी भोगी, ही भोगी पार्टी आहे लक्षात घ्या, म्हणून त्याचा वापर ते करत राहिले। एकच आज उद्याचं उदाहरण सांगतो फक्त, काल म्हणजे या मंदिरापुरता चढावा नाही बनाया, चढावा नाही लेकी गे, फक्त दान सोनं चांदी एवढ्या पुरतं नाहीये मर्यादित। आता तर सांगतात वानरांनी पळवलं म्हणून सोनं, काय विचारू नका, म्हणजे पुन्हा ते हनुमानावर ढकलायला मोकळे झाले। त्यांनी तिथल्या जमिनी आजूबाजूच्या, बिर्लेकरजी सकाळी 11 वाजता, असं एक उदाहरण, सकाळी 11 वाजता एक जमीन घेतली गेली 2 करोड रुपयाला, तुम्ही आम्ही घेतली असं समजा, आणि 15 मिनिटांमध्ये दुसरा विक्रीचा करार झाला। राम मंदिर ट्रस्टने तीच जमीन 18 करोडला घेतली, म्हणजे 16 करोड रुपये लुटले, लक्षात ठेवा। आणि म्हणून रोज काय चाललंय, राम मंदिराच्या चोरीवर आपण बोलतोय, आमच्या प्रभू रामचंद्राचा अवमान तुम्ही करताय, म्हणून उद्धवजी ठाकरेंनी रामरक्षा सुरू केली। तर तुम्ही काय करताय, सिद्धिविनायकात चोरी झाली, सिद्धिविनायकात ते आमच्या आदेश पालिकेकडे तोंडावर उत्तर दिलं, तुम्हाला 1 रुपयाचं दाखवा, 1 पैशाचं दाखवा, कधी केलं असेल तरी हिंमत नाही झाली, लाचार माणसं आहेत सगळी। आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, या ठिकाणी ही सुरुवात आहे, ही ठिणगी आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांची ठिणगी आहे, ही त्यांच्या विचारधाराची ठिणगी आहे। ती ठिणगी उद्धवजींनी पेटवली आहे आणि त्या ठिणगीची मशाल आता उभ्या देशात पसरत जाणार आहे, ती तुमच्या आमच्या हातून पसरवावी अशी विनंती करतो। जागृत करा, जागृत उच्च असं म्हणतो ना आपण, जागृत करा। या खोटारड्या हिंदुत्वांचे ज्यांचे कपडे उतरवा सगळे असतील तिकडे, ढोंगी लोक आहेत, त्या देवाबद्दल आस्था नाही, श्रद्धा नाही, काही नाही,
फक्त लुटायचंय. काल परवाकडे दिल्लीतलं एका त्यांच्या संघटनेचं कार्यालय दाखवलं, पैसे लुटून कसं उभं केलंय ते. बरोबर आहे ना? बरं आहे, ते या हो हो म्हणायला लागले. आता लक्षात ठेवा, नुसतं जय श्रीराम म्हणून जमणार नाही. जय श्रीरामला साथ द्यायला महाराष्ट्र हवा, देशाचं तेज हवंय. म्हणून उद्धवजी काय म्हणतात? जय शिवराय, जय श्रीराम. तुम्ही म्हणा तर जय शिवराय, जय शिवराय, जय श्रीराम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. असं हे तेज घेऊन जावं लागेल. आणि ते तेज घराघरात पोचवा. स्वाभिमानी हिंदुत्व जागृत करा. या देशाची अस्मिता जागृत करणं आहे. प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील चोरी म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यावर डल्ला मारणाऱ्यांना स्वस्थ बसू द्यायचं नाही आणि त्यांना इथून घालवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. असा प्राण प्रत्याग करूया, पण करूया. आणि तो पण करून आजच्या या रामरक्षाच्या कार्यक्रमाची सांगता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.